15,669 कोटी रुपयांचा पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी 12 तासांच्या मारातोळप चर्चेनंतर रात्री उशिरा मंजूर झाला. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी मंगळवारी सादर केलेल्या या अर्थसंकल्पावर भाजपने सर्वांगीण विकासक असा शुभारंभ केलाय, तर विरोधकांनी निधी वाटपात भेदभाव केल्याची जोरदार टीका केली. विरोधकांचे प्रमुख मुद्दे: विरोधी पक्षनेते ॲडव्होकेट निलेश निकम यांनी विरोधी नगरसेवकांना अत्यल्प निधी दिल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी सत्ताधाऱ्यांना 40 कोटी तर गोंडव्याला दुर्लक्षित असल्याचं म्हटलं आहे. नंदिनी धेंडे यांनी आरोग्यातील खाजगीकरण आणि अपुरी तरतूदवर प्रश्न उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांचे समर्थन: भाजप नगरसेवकांनी आरोग्य, शिक्षण, लाडकी बहीण योजनांसाठी चांगल्या तरतुदी असल्याचं म्हटलं आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी म्हटले की पुणे प्रथम ब्रीदवाक्याला साजेसे निधी वाटप, विरोधकांच्या सूचना विकासाला गती देतील. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी भेदभाव नसल्याचं स्पष्ट केले, तर सभागृह नेते गणेश बिडकर यांनी म्हटले की हा पुणेकरांचा अर्थसंकल्प सर्व घटकांना प्राधान्य. साप्ताहिक पोलीस फॉरेनच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे